So welcome students, welcome to the Sapna's Homeschool YouTube channel, and today we are going to solve book review Swami and Friends by R.K. Narayan lessons hard words. We are going to write it. विद्यार्थ्यांना आपण या धड्यातील पेज वाईज हार्ड वर्ड्स इथे लिहिणार आहोत. सो या पेज पहिलं जे पेज होतं त्या पेजवरचे आपण हार्ड वर्ड्स इथे लिहिले आहेत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून हा व्हिडिओ तयार करते. तुम्ही कुठला व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल. आणि त्याचसोबत आपण आता हे सगळे शब्द पाठ करायचे. हॅवॉक म्हणजे मोठा गोंधळ. सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व. टिपिकल प्रातिनिधिक. एरा म्हणजे युग. एन्जॉयड आनंद घेतला. टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान. ॲट्रिब्युटेड श्रेय दिले. स्पॉयलर्स म्हणजे कथानक उघड करणारे. मिस्शिवस म्हणजे खोडकर. नाईटमेअर म्हणजे भयानक स्वप्न. हरास म्हणजे त्रास देणे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन. एक्सविजिट म्हणजे अप्रतिम. ग्लान्स म्हणजे झलक. अनफोल्ड म्हणजे उलगडणे. कॉन्स्टंटली म्हणजे सातत्याने. स्ट्रायकिंग म्हणजे ठळक. बीटिंग म्हणजे मार. मिस्ट्री म्हणजे गूढ. फॅसिनेटिंग म्हणजे आकर्षक. प्रिव्हेंटिंग म्हणजे प्रतिबंधक. क्लाइंब म्हणजे चढणे. ग्रोईंग म्हणजे वाढत असलेला. प्रिव्हेंट म्हणजे टाळणे. लिटरली म्हणजे साहित्यमय. इंटरेस्टिंग मनोरंजक. आस्पेक्ट पैलू. टॉकिंग बोलत किंवा बोलणे. इमेन्स म्हणजे विशाल. इंडल्ज म्हणजे गुंतणे. आता आपण नेक्स्ट पेज नंबर 70 जे आहे त्यावरील हार्ड वर्ड्स बघूया. हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी. पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन. ॲटमिस्ट अमिट्स म्हणजे मधोमध. एंगेजिंग आकर्षक. गुंतलेला. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. जागरण म्हणजे विशिष्ट व्यवसायातील भाषा. कॉन्ट्ररी म्हणजे उलट. सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा. डिस्क्रिप्शन वर्णन. मिस्चिवस खोडकर. टेंडर कोमल. सेन्सिटिव्ह संवेदनशील. मिस्चिफ म्हणजे खोडकरपणा. लिव्हिंग प्रेमळ. लव्हिंग प्रेमळ. कन्वेज म्हणजे पोहोचवतो. वाईडली मोठ्या प्रमाणात. ॲडिशन भर. लव्हिंग प्रेमळ. फेल अपयश होणे. रिटेन टिकवणे. क्रिटिक म्हणजे टीकाकार. जे लास्ट पेज आहे 71 त्याच्यावरील आपण हार्ड वर्ड्स बघूया. कन्क्लुजन निष्कर्ष. इम्प्रूव्ह सुधारणा करणे. पर्टिक्युलर विशिष्ट. कॅप्चर्स पकडणे उलगडणे. इसेन्स सार किंवा भावना. रुलिंग राज्य करणे. प्रोज गद्य स्वरूप. इंटरेस्टेड रस असलेला. टिपिकल सामान्य प्रकारचा. स्पिरिट आत्मा किंवा भावना. आउटस्टँडिंग उत्कृष्ट. लिटररी साहित्यमय. प्रोड्यूस निर्मिती केली. मॉडर्न आधुनिक. एपिक महाकाव्य. माइंड म्हणजे मन. आणि अशा प्रकारे आपण सगळेच्या सगळे शब्द इथे लिहिले आहेत बऱ्यापैकी. पण तरी तुम्हाला एखादा शब्द कठीण वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा. त्याचा अर्थ मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की देईन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.